राज्यात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून पुढच्या 24 तासांमध्ये अनेक भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे। याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। तर पुढील 48 तासात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। हे भाग समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे पावसाचा जोर अधिक असतो, यामुळे दरडी कोसळण्याच्या किंवा पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका देखील असतो। मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही पावसाचे संकेत आहेत। पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी यांसह राज्यातील इतर भागांमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच या भागातही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे।